एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. पृथ्वीचा भौगोलिक इतिहास, जिओलॉजिकल हिस्ट्री ऑफ द अर्थ, हा एक छोटासा टॉपिक आहे, पण महत्वाचा आहे. बहुतांशी फॅक्च्युअल आहे, पण तो एकदा बघणं आवश्यक आहे, है ना. काही गोष्टी ज्या आहेत फॅक्च्युअल जरी असल्या तरी सुद्धा त्या थोडशा नजरेखालून गेल्या तर आपला एखादा प्रश्न जमू शकतो. त्यासाठी हा महत्वाचा आहे, पण थोडं हलका फुलका कॉन्सेप्ट पण याच्यात आहे. ठीक आहे, चलायचं. मग चलण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांनाच ठाऊक आहे, दोन प्रश्न आपण सोबत ठेवतो. तर दोन प्रश्न पाहायचे, डोक्यात ठेवायचे. बघा, पहिला प्रश्न, खाली पृथ्वीच्या भौगोलिक, काय म्हटलंय, पृथ्वीच्या भौगोलिक इतिहास कालगणना करण्याचे गट दिलेला आहे. कालगणना जी केलं जातं, जिओलॉजिकल हिस्ट्री जी आहे त्याचे एक गट दिलेले आहेत. दीर्घकालीन ते लघुकालीन अचूक क्रम असलेला गट ओळखायचा आहे. ग्रुप्स ऑफ जिओलॉजिकल हिस्ट्री क्रोनोस्ट्रॅटोग्राफी आर गिवन बिलो. खाली दिलेले आहे बाबा, म्हणते की आपण जसं पृथ्वीचा इतिहास मोजणार आणि त्या ग्रुप मधून करेक्ट सिक्वेन्स आपल्याला कसा पाहिजे, लॉंगेस्ट पिरियड टू शॉर्टेस्ट पिरियड, असं आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, 1 2 3 4 तुम्हाला दिले आहेत. इऑन, इरा, पिरियड, इपोक, एज, त्यानंतर इऑन, पिरियड, इपोक, इरा, एज, त्यानंतर इपोक, इऑन, इरा, पिरियड, एज, इपोक, पिरियड, एज, इरा, इऑन, असं दिलेला आहे. आता कोणता सिक्वेन्स बरोबर आहे तो आपल्याला पाहायचा आहे. कसा, दीर्घ काळापासून तर लघु काळा म्हणजे कमी काळापर्यंत. पहिला प्रश्न समजला. दुसरा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य जोडी, इनकरेक्ट पेअर आपल्याला ओळखायचा आहे. पिरियड दिलेला आहे, कालखंड, भौगोलिक घटना, जिओग्राफिकल इव्हेंट दिलेला आहे. पहिला आहे ज्युरॅसिक कालखंड आहे. प्रथम पक्षी आणि सस्तन प्राणी, फर्स्ट बर्ड्स अँड मॅमल्स. सेकंड आहे कार्बोनिफेरस कालखंड म्हणजे पिरियड. प्रथम पट्टिका मासे म्हणजे फर्स्ट शेल फिश. त्यानंतर तिसरा आहे डेव्होनियन पिरियड आहे. प्रथम वृक्ष फर्स्ट ट्रीज आहे. त्यानंतर सिल्युरियन पिरियड आहे आणि प्रथम कीटक फर्स्ट इन्सेक्ट्स. असे 4 ऑप्शन्स आपल्याकडे दिलेले आहेत. तर काही शब्द असे तुम्ही असे वेगळे काहीतरी वाटते. ज्युरॅसिक, ते तर माहित आहे, ज्युरॅसिक पार्क आम्ही पिक्चर पाहिला आहे त्याच्यामुळे तो माहित आहे, पण बाकीचा थोडासा ऐकल्यासारखा वाटत नाही, तर तो ऐकून घेऊ आता, नाही का. ठीक आहे, 2 प्रश्न डोक्यात ठेवून आपण ऐकून घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कसे उत्तर आहेत ते. बघा, काय आहे पृथ्वीचा भौगोलिक इतिहास, जिओलॉजिकल हिस्ट्री ऑफ द अर्थ म्हणजेच काय, पहिल्यांदा व्याख्या समजणं आवश्यक आहे. तर भौगोलिक घटनांच्या उत्क्रांती क्रमाची पुनर्रचना आहे. काय आहे, भौगोलिक घटनांच्या उत्क्रांती क्रमाची पुनर्रचना, रिकन्स्ट्रक्शन ऑफ इव्होल्युशनरी सिक्वेन्स ऑफ द जिओलॉजिकल इव्हेंट. पृथ्वीचा जन्म है ना, आपण वेगवेगळ्या थिअरीज ऐकलेल्या आहेत, पाहिल्या आहेत. तर पृथ्वीचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत आपण जी उधळपट्टी करत आहोत मानव, तिथपर्यंत हा पृथ्वीचा उत्क्रांतिक्रम कसा आहे, उत्क्रांतिक्रम तो आपल्याला अंदाजित समजून घ्यायचा आहे. काही जे इव्हिडन्सेस आहेत त्या इव्हिडन्सेसच्या आधारावर आणि तर्कसंगतपणे पूर्ण पृथ्वीच्या जिओलॉजिकल हिस्ट्रीला रिकन्स्ट्रक्ट करायचं आहे. रिकन्स्ट्रक्ट म्हणजे बाबा पहिले हे, नंतर हे, नंतर हे, नंतर हे. आज इन्व्हेस्टिगेशन नाही करत का पोलीस लोक, है ना, एखाद्या याच्या, मग लावते सिक्वेन्स. तो सिक्वेन्स लावणे, अंदाज घेणे, है ना. तर कसा इव्होल्युशनरी सिक्वेन्स कसा आहे लक्षात घ्या. सिक्वेन्स कसा आहे, रिव्होल्युशनरी आहे का, तडकाफडक बिग बँग झाला आणि आता घ्या. पृथ्वीची उत्पत्ती होण्यापासून तो थंड कशी झाली, कॉन्टिनेंट कसे निर्माण झाले, कॉन्टिनेंट नंतर समुद्र आलाच कुठून, है ना, मग समुद्रानंतर आपण हे कार्टे इथपर्यंत पैदा झालो, तर हे झालेच कसे.
म्हणजेच काय, टप्प्याटप्प्याने इव्होल्युशनरी सिक्वेन्स घ्यायचा आहे, रॅन्डमली नाही, सिक्वेन्स घ्यायचा आहे. तर अत्यंत कठीण बाब आहे ना. इथे आमच्या एका महिन्याचा आठवण नाही राहत है ना, एका महिन्याचा रिकन्स्ट्रक्शन करणं शक्य नाही. काय केलं होतं, काल काय खाल्लो होतो, काय पिल्लो होतो. आता एवढ्या करोडो वर्षाचा है ना एक सिक्वेन्स लावणं सो हार्ड इनफ. आता मग हे लावायचे कसे, तर काही आधार असणं आवश्यक आहे. तर आपल्याला कुठकुठले आधार घेतले आहेत जिओलॉजिस्टने आणि जिओग्राफरने, तर आपल्याला दिसते भूगर्भातील विविध स्तरांची माहिती. आपल्याला दिसतं झोन्स आहेत. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपण वेगवेगळे झोन्स बघतो गर्भापर्यंत पृथ्वीच्या. तर ते झोन्स आहेत. त्याच्यापासून आपण बघतोय की बरेच वेळा भूकंप होतात, बरेच वेळा ज्वालामुखी होतात, त्यातून आतमधला पदार्थ बाहेर निघतो. त्याच्या आधारावरही आपल्याला काय आहे, जिओलॉजिकल इव्हेंट लावता येतात. दुसरं आहे भूगर्भीय पदार्थांची निर्मिती व उत्क्रांती. म्हणजे रॉक फॉर्मेशन जे असतात, मॅग्मापासून रॉक बनतो, रॉक पासून तो बाहेर येतो आणि मग पुन्हा त्याच्यात इरोजनल काही एलिमेंट झाल्यानंतर नवीन रॉक्स बनतात, नवीन खडक बनतात. ही सर्व इव्होल्युशनरी प्रोसेस, उत्क्रांतीची प्रक्रिया. त्यानंतर पर्वत शृंखला निर्माण होतात. त्या पर्वत शृंखला कशा निर्माण झाल्या, कोणत्या प्रक्रियेने झाल्या, प्रस्तरभंग असेल किंवा विभंग असेल तर ते विभंग कसे तयार झाले, फॉल्ट्स कशा तयार झाल्यात, त्याचे डेव्हलपमेंट कसं झालं ते पण. आणि विविध सजीव उत्क्रांती ह्या झाल्या जिओलॉजिकल. आणि त्याच्यानंतर बायोलॉजिकल, सजीवांची उत्क्रांती कशी झाली, पहिले कोण आलं आणि त्याच्यानंतर आपण कसे, बरोबर आहे. हे सर्व इथे पाहिलं जातं आणि याचा सिक्वेन्स, हे आधार आहेत, या आधारावर सिक्वेन्स लावल्या जातं. बरोबर आहे. केव्हापासून, तर पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत. बरोबर आहे. मग याच्यामध्ये कालखंड जी आहे, ह्या कालखंडाची विभागणी केल्या जाते. मुख्य कालखंड आणि गौण कालखंड, मेजर आणि मायनर पिरियड्स. आणि मग मेजर आणि मायनर पिरियड्स हा जर आधार घ्यायचा असेल तर म्हणजे हे जर क्लासिफिकेशन करायचं असेल, ते क्लासिफिकेशनचा बेस जो आहे तो कसा, तर आपल्याला असं दिसतंय की ऑर्गॅनिक फॉर्म्स जे असतील है ना लाईफचे, ते फॉसिल्समुळे, कशामुळे, जीवाश्माच्या आधारावर आपण हा सिक्वेन्स लावू शकतो. फॉसिल्स, आलं का नाही लक्षात, फॉसिल्स याच्या आधारावर लावू शकतो. तसंच जे रॉक डिपॉझिट्स आहेत, खडकाचं निक्षेपण होतं आणि त्याच्यापासून वेगवेगळे स्तर निर्माण होऊ शकतात, त्याचा आधार लावू शकतो. रॉक फॉर्मेशनचा आधार लावू शकतो. किंवा वेगवेगळ्या ज्या टेक्टोनिक एलिमेंट्स होतात, भूकंप आहे किंवा ज्वालामुखीय प्रक्रिया किंवा इतर कुठल्याही भूगर्भीय प्रक्रिया आहे, त्याच्या आधारावर आपण याचा क्रम लावून आपण अंदाज घेतो आणि एक सिक्वेन्शियल म्हणजे कंटिन्युटी जी आहे ती तयार करतो. त्याला आपण काय म्हणू, पृथ्वीचा भौगोलिक इतिहास. क्लिअर? ओके, काही इश्यूज? चला आता तत्व जे आहे, जिओग्राफरने किंवा जिओलॉजिस्टने कोणतं तत्व वापरलं, तर तत्व त्यांनी वापरलं अधिरोपण आणि प्राणीजात अनुवर्तन तत्वाचा वापर. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन अँड फ्युनल सक्सेशन. सुपरपोजिशन म्हणजे आपल्याला दिसतं पृथ्वीची निर्मिती झाली, उत्पत्ती झाल्यानंतर उथलपुथल झालं. उथलपुथल झाल्यानंतर रॉक फॉर्मेशन, रॉक डिपॉझिशन, इरोजन आणि मग त्याच्यानंतर नवीन एलिमेंट्स तयार व्हायला लागले. म्हणजे एक बाब जी आहे जिओलॉजिकल, त्याच्यावर नवीन बाबी तयार झाल्यात. दुसरं असं की जेव्हा सजीव निर्माण झालेत तर सजीवांमध्ये उत्क्रांती होत गेली आणि पूर्वीच्या सजीवांना ढकलून किंवा त्यांचा ते जे आहेत नष्ट व्हायला लागले आणि नवीन सजीव निर्माण व्हायला लागले. म्हणजे एका सजीवापासून दुसऱ्या सजीवापर्यंत काय दिसतं, आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन झालेलं दिसतं. हे कसं, ते तो जो आहे तो तत्व इथे घेण्यात आलेला आहे. याच्या आधारावर क्रोनोस्टॅटोग्राफी तयार झालेली आहे, कालगणना, आणि त्याच्यासोबत जी काय सुपरपोजिशन झालं त्याच्या आधारावर लिथोस्ट्रॅटोग्राफी हे सुद्धा शिलामुद्रण जे आहे ते तयार करण्यात आलं. इयॉन पहिला आहे, याच्यातला सर्वात दीर्घ कालखंड जर असेल, सर्वात दीर्घ, सर्वात मोठा विस्तृत कालखंड तो म्हणजे इयॉन आहे. किती आहे,
10⁻⁹ इयर्स है ना, इतके शून्य लावायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा नंबर येतो इरा, याच्या खाली इऑन नंतर इरा, म्हणजे इऑन मध्ये इरा असतील, इरा मध्ये जे आहेत पिरियड्स असतील, पिरियड्स मध्ये त्याची विभागणी करून इपोक तयार होतील आणि इपोकची विभागणी केली तर एज तयार होईल आणि एजची विभागणी केल्यावर आपल्याला क्रॉन दिसेल. बरोबर आहे. म्हणजे हा एकदम छोटा कालखंड आहे आणि हा सर्वात मोठा कालखंड आहे. इऑन, इरा, पिरियड, इपोक, एज आणि क्रॉन. ठीक आहे. हा यूज केला जात नाही आता, क्रॉन यूज केला जात नाही, इथपर्यंत केलं जातं. पण जिओलॉजिकल जेव्हा तुम्ही क्लॉक वाचाल किंवा काही तर इथपर्यंत तुम्हाला दिसून येतं. याच्या पॅरलल इऑन आणि इराच्या याच्यात लिथोस्ट्रॅटोग्राफी मध्ये काहीच नाही, कारण की तितक्या डेप्थ मध्ये काही भेटू शकलं नाही. पण पिरियड मध्ये आपण सिस्टीम्स वापरतो, इपॉक मध्ये सिरीज, एज मध्ये स्टेजेस ऑफ लिथोस्ट्रॅटोग्राफी वापरतो आणि क्रॉन मध्ये क्रोनोझोन्स जे आहेत ते आपण वापरतो. ठीक आहे. हे क्लिअर झालं, एवढं लक्षात आलं, हा सिक्वेन्स लक्षात आला. हा सिक्वेन्स आणि याच्या पॅरलल लक्षात ठेवायचं, जशानं तसं विचारल्या जातं है ना. ठीक आहे. आता आपण याला समजून घेऊया. इऑन, इरा ह्या आधी बघू, मग इपोक आपल्याला बघता येईल. इऑन जे आहे, इऑन किती आहेत तर 2 इऑन आहेत. एक आहे फॅनेरोझोइक, याला मराठीत नाव नाही तर असेच समजून घ्यायचे, फॅनेरोझोइक. आणि दुसरा आहे प्रीकॅम्ब्रियन. प्रीकॅम्ब्रियन. आता इथे समजायचं पृथ्वीची उत्पत्ती झाली, पृथ्वीची उत्पत्ती म्हणजे हा सर्वात जुना काळ आणि हे आता आपण है ना सध्या, हा इथे समजायचा. बरोबर आहे. आता इथून जर बघितलं, बघा लक्षात घ्या, इथून जर आपण इथपर्यंत आलो इऑनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तर 2 पडतात, फॅनेरोझोइक, प्रीकॅम्ब्रियन. आता फॅनेरोझोइक जर बघितला तर छोटा दिसते, बरोबर आहे. प्रीकॅम्ब्रियन मोठा दिसते. तर बघा एकूण कालखंड म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंतचा जर कालखंड पकडला तर सर्वात कमी फॅनेरोझोइक केवळ 12.4, केवळ 12.4 इतकाच कालखंड हा येतो इऑनचा. बरोबर आहे. आणि प्रीकॅम्ब्रियनचा मात्र 87.6. म्हणजेच काय तर आपल्याला असं दिसेल की पृथ्वी जेव्हा निर्माण झाली त्याच्यानंतर करोडो वर्ष ती केवळ गोळा राहिली, आधी तप्त गोळा आणि मग वरून हळूहळू थंड व्हायला लागली. वरून आतमधून अजूनही धगधग करतच आहे आणि हळूहळू थंड होत आहे. बरोबर आहे. राईट. ठीक आहे. तर म्हणजेच काय तर अधिकाधिक काळ तिला थंड व्हायला लागलं, मग वरचं कवच तयार झालं, शिलावरण तयार झालं, लिथोस्फिअर ज्याला आपण म्हणतो ते तयार झालं आणि मग कुठे आपल्याला जीवाची उत्पत्ती दिसून येते. प्रीकॅम्ब्रियनला डिवाइड केलेल्या 2 याच्यात, प्रोटेरोझोइक आणि आर्कियन. प्रोटेरोझोइक आणि आर्कियन. मग आता फॅनेरोझोइक आणि प्रीकॅम्ब्रियन आणि त्यातलं प्रोटेरोझोइक आणि आर्कियन याला इरा मध्ये डिवाइड केलं. हे मोठे झाले, आता याला इरा मध्ये डिवाइड केलं. तर आपण जर बघितलं, हे बघा, आपण जर बघितलं आता तर आपल्याला असं दिसेल की फॅनेरोझोइक मध्ये किती येते, काय काय येते हे बघा. मी इथून काढून देतो असं. हा इतका एरिया काय येते, निओझोइक, सेनोझोइक, मिझोझोइक आणि पॅलिओझोइक. लक्षात घ्या, निओझोइक है ना, निओझोइक, सेनोझोइक, मिझोझोइक, पॅलिओझोइक, 1 2 3 4 इतके इरा जे आहेत हे कोणामध्ये येतात, फॅनेरोझोइक मध्ये येतात. आणि त्याच्या खाली मग त्याच्या खाली येते प्रीकॅम्ब्रियन. प्रीकॅम्ब्रियन मध्ये 2 भाग आपल्याला दिसतात. प्रोटेरोझोइक मध्ये लेट, मिडल, अर्ली आणि त्याच्यानंतर आर्कियन मध्ये सुद्धा लेट, मिडल, अर्ली. आलं की नाही लक्षात. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर वर्षाच्या नुसार, वर्ष कशामध्ये कॅल्क्युलेट केले आहे, मिलियन इयर्स ॲगो असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय
तर दशलक्ष वर्षामध्ये हे काउंटिंग केलेलं आहे. तर निओझोइक आणि सेनोझोइक हे संपलं. तर हे किती, सेनोझोइक आणि निओझोइक हे 66 दशलक्ष वर्षापूर्वीपासूनच आहे. मिझोझोइकला गेलं तर 245 दशलक्ष, पॅलेझोइकला गेलं तर 570 दशलक्ष. आणि मग आपल्याला दिसतंय बस बिलकुल इकडे तर सुरुवात झाली आहे सजीव. इकडे खाली काय म्हणते की लेट मध्ये प्रोटेरोझोइक मध्ये आपल्याला कंडिशन दिसते जी मॉडर्न ऍटमॉस्फिअर आहे. आजचं जे वातावरण आहे ते वातावरण इथून सुरुवात झालं. आजचं जे वातावरण बघतो ते वातावरण इथून सुरुवात झालं, लेट फेज मधून प्रोटेरोझोइकच्या. आणि नंतर पुन्हा खाली खाली जा तर पृथ्वीचा जो आहे त्यानंतर 900 दशलक्ष, 1600 दशलक्ष, 2500 दशलक्ष, 3000 दशलक्ष, म्हणजे 3 अब्ज याच्यात आल्या. आणि 3 अब्ज याच्यात म्हणजे मिडल याच्यात, आर्कियन याच्या मिडल याच्यात आपल्याला काय दिसतंय की लिव्हिंग ऍटमॉस्फिअर तेव्हा प्रथमताच तयार झालं. काय तयार झालं, जगण्यासाठीचं वातावरण, जगण्यासाठीचं लिव्हिंग ऍटमॉस्फिअर प्रथमता इथे तयार झालं मिडल याच्यात, आर्कियन याच्या है ना, इरा मिडल याच्यात. ठीक आहे. आणि फर्स्ट फोटोसिंथेसिस सुद्धा तेव्हाच झाली. प्रथम जे प्रकाश संश्लेषण आहे ते तयार झालं. त्याच्या खाली जेव्हा आता आपण अर्ली याच्यात जातो, आर्कियनच्या याच्यात, तर प्रथम जो आहे किमोसिंथेसिस म्हणजे केमिकल नुसार रासायनिक संश्लेषण आहे ते तयार झालं. आणि त्याच्यामध्येच इव्होल्युशनरी ऍटमॉस्फिअर सुद्धा आपल्याला दिसून आलं. म्हणजे आर्कियन जर पकडलं बघा, इऑन मध्ये आर्कियन जर पकडलं तर आपल्याला दिसते आर्कियनच्या सुरुवातीला आपल्याला इव्होल्युशनरी प्रोसेस, उत्क्रांतीची ठिणगी पडलेली दिसते. उत्क्रांतीची ठिणगी पडलेली दिसते. त्याच्या खाली मात्र आपल्याला काही दिसत नाही. जर आपण थोडं खाली गेलो म्हणजे पृथ्वीचा जन्म झाला त्याच्यानंतर काही अब्ज वर्ष आपल्याला असं दिसतंय की पृथ्वीवर पृथ्वीचे सर्वात प्राचीन खडकं आणि चंद्राचे सर्वात प्राचीन खडकं हे आपल्याला इथे गवसतात. क्लिअर. आता आपण बघूया की हे जे इरा आहे ही इराचं पिरियड. आता इरा बघितले, लक्षात आलं बघा, हे इरा बघितले. आता इराचं एवढंच बघू आपण, एवढंच, कारण हे कामाचंच नाही. आलं नाही लक्षात. ठीक आहे. आता एवढंच बघू. मग इरामध्ये निओझोइक, सेनोझोइक, मिझोझोइक, पॅलिओझोइक आणि प्री पॅलिओझोइक आणि अझोइक म्हणजे कॅम्ब्रियन, प्री कॅम्ब्रियन हे सोडून देऊ. आता आपण इकडे पाहूया निओझोइक मध्ये काय आहे, पिरियड नंतर इपोक, इरा, पिरियड, इपोक. इरा निओझोइक पहिला आता आपण आहोत है ना. निओझोइक मध्ये पिरियड कोणता आहे, क्वार्टरनरी. पिरियड कोणता आहे, क्वार्टरनरी. किती दिसतंय क्वार्टरनरी मध्ये, इपोक, होलोसिन, प्लिस्टोसिन, 2 आहेत इपोक क्वार्टरनरी मध्ये. म्हणजे निओझोइक मध्ये क्वार्टरनरी मध्ये होलोसिन आणि प्लिस्टोसिन. आलं लक्षात. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा हे किती आहे, होलोसिन आणि प्लिस्टोसिन किती मिलियन इयर्स. होलोसिन तर 0.01 आणि ते 1.6 मिलियन. म्हणजे आपण जे माणूस आहोत इटुकले पिटुकले फर्स्ट ह्युमन हा कुठे आलो, प्लिस्टोसिनला. आणि प्लिस्टोसिनला आलो तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे किती वर्ष, 1.6 मिलियन इयर्सच्या जवळपास आहोत. एक अराउंड 6-7 दशलक्ष एवढ्या आहो. आणि केवढे मासतो है ना. बाकीची तर पृथ्वीचा इतिहास इकडे आहेच, हे खाली आपल्यापूर्वी केवढे सजीव होऊन गेले है ना, आले आणि गेले है ना. आपण म्हणतो की आम्ही तर अरे बाबा जेमतेम इथे तर किती 50 दशलक्ष वर्ष जगलेले आहेत प्राणी. आणि इथे जिनमेन आम्ही 5-6 दशलक्ष वर्ष जगलो तर माजलो है ना. माज काढणार आहे पृथ्वी. थांबाच तुम्ही. ठीक आहे. मग इथे फर्स्ट ह्युमन प्लिस्टोसिन कुठे आहे, फर्स्ट ह्युमन प्लिस्टोसिन असा प्रश्न येतो म्हणून लक्षात ठेवा. किती टक्के आहे आपल्या या पृथ्वीच्या इतिहासाच्या 0.04% एवढाच भाग आपल्या वाट्याला आलेला आहे जेमतेम. त्यानंतर सेनोझोइक मध्ये टर्शरी पिरियड. टर्शरी पिरियड मध्ये काय आहे, प्लिओसिन, मिओसिन, ऑलिगोसिन,
इओसिन आणि पॅलिओसिन किती आहेत इपोक? प्लिओसिन 1, मिओसिन 2, ऑलिगोसिन, इओसिन आणि पॅलिओसिन 1, 2, 3 आणि 5. किती आहेत? 5 इपोक आपल्याला दिसतात. कुठे? सेनोझोइक इरा, टर्शरी पिरियड आणि इपोक किती? 5. आता हे टर्शरी मध्ये जर प्लिओसिन बघितला तर फर्स्ट ह्युमनाइड मानवासारखा दिसणारा बंदर आणि मानवाच्या मधला 2 पायावर चालणारा बंदर असं म्हणू शकतो तर ह्युमनाइड. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर आलो इओसिनला तर इओसिनला प्रथमतः गवत, फर्स्ट ग्रासेस. त्याच्या खाली आलो पॅलिओसिनला तर आपल्याला दिसते लार्ज मॅमल्स होते, मोठे मोठे सस्तन प्राणी. ठीक आहे. आता त्याच्या खाली येऊया. मेसोझोइकला सेकंडरी पिरियड आहे आणि सेकंडरी पिरियडला किती आहेत बाबा इपोक? क्रिटॅशियस, ज्युरॅसिक, ट्रियासिक. क्रिटॅशियस, ज्युरॅसिक आणि ट्रियासिक 3 आहेत इपोक. आता क्रिटॅशियस हा एकदमच खतरनाक होता, लई उथलपुथल. जेवढ्या सर्वात जुने जेवढे काही पर्वतशृंखला आहेत त्या पर्वतशृंखला या क्रिटॅशियसच्या वेळात. कोणत्या? लॅरामाइड, नवाडा, ह्या दोन्ही ओरिजिने, टॉप मोस्ट ओरिजिने जे आहेत म्हणजे पर्वतशृंखला निर्मिती तेव्हा झाला क्रिटॅशियसला. सोबत अटलांटिक जो आहे समुद्र तो असा फैलायला लागला. तो केव्हा? क्रिटॅशियस मध्ये. अटलांटिक बेसिंग रिफ्ट म्हणतात त्याला, अटलांटिक बेसिंग रिफ्ट. ते दूर व्हायला लागलं. त्याच्यानंतर सोबतच असं दिसतंय की डायनासोरची संख्या सर्वात अधिक क्रिटॅशियस पिरियडला होती. आणि त्याच वेळेला आपल्याला दिसतंय की फ्लॉवरिंग प्लांट्स जे आहेत, फुलं ज्यांना येतात असे फ्लॉवरिंग प्लांट्स जे आहेत ते फ्लॉवरिंग प्लांट्स ची उत्पत्ती सुद्धा इथेच आपल्याला दिसून येते. क्रिटॅशियस एकदम डायनामिक. त्याच्या खाली आला तर ज्युरॅसिक. ज्युरॅसिक मध्ये आपल्याला दिसते की पहिले जे पक्षी आहेत आणि पहिले जे सस्तन प्राणी आहेत, इथे बघा लक्षात घ्या, पॅलिओसिनला पहिले मोठे सस्तन प्राणी, मोठे, आणि इथे ज्युरॅसिकला प्रथम सस्तन प्राणी. दोघांमधला फरक आहे. प्रथम सस्तन प्राणी आणि प्रथम पक्षी आपल्याला दिसून आले. ट्रियासिकला जर गेलो आपण त्याच्या खाली तर 2 गोष्टी. एक तर पॅन्जिया तयार झाला है ना. पॅन्जिया आपण बघूया कसं पॅन्जिया 1 पॅन्जिया 2 कसं असतं, वेजनरची थेअरी वगैरे रीड करतो बघूनच घेऊ. पण याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की सर्व खंड एकत्रित आले, सर्व खंड एकत्रित आले आणि एक गोळा तयार झाला आणि आजूबाजूला समुद्र तयार झाला, पॅन्थॅलस म्हणतात त्याला. तो पॅन्जिया तयार झाला. त्याच्यामध्ये ट्रियासिकला थोडं खाली गेलं म्हणजे ट्रियासिक मध्येच तर आपल्याला असं दिसतंय हा जो आहे भाऊ, जो इथं सर्वात जास्त माजला होता क्रिटॅशियस मध्ये, कोण? डायनासोर. तो इथं पैदा झाला. नाही तर आम्हाला एकच दिसतं ज्युरॅसिक मध्ये पैदा झाला. नाही, ज्युरॅसिक पार्क लक्षात नाही ठेवायचं रे बाबा, नाही तर गोंधळ होते. इथं ट्रियासिक मध्ये लक्षात ठेवायचं. ट्रियासिक मध्ये डायनासोर आला आणि क्रिटॅशियस मध्ये लई माजला म्हणजे जास्तीत जास्त संख्या आली. ठीक आहे. आता त्याच्या खाली जर आपण गेलो तर पॅलिओझोइक हा इरा घेतला की त्याला प्रायमरी पिरियड असं आपण म्हणतो. त्या प्रायमरी पिरियड मध्ये जर आपण बघितलं इपोक तर कोणता आहे? एक बघितलं पर्मियन, कार्बोनिफेरस, डेव्होनियन, सिल्युरियन, ऑर्डोविसियन, कॅम्ब्रियन. लक्षात आलंय का? किती आहेत? 6. किती आहेत? 6. आणि त्यातल्या त्यात कार्बोनिफेरसला 2 याच्यात डिवाइड, पेनिन्सुलेनिया आणि मिसिसिपियन, हे 2 डिव्हिजन आपल्याला दिसून येतात. आता आपण बघूया याच्यामध्ये की पर्मियन जो आहे तर पर्मियन मध्ये सुद्धा पर्वतशृंखला निर्माण झाली. तो कोणती? अॅलेगॅमी. ती पर्वतशृंखला निर्माण झाली. त्याच्यानंतर कार्बोनिफेरस पिरियड हा पण महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये 2 आहेत, एक पेनिन्सुलेनियन आहे आणि दुसरा आहे मिसिसिपियन. तर पेनिन्सुलेनियन जो आहे त्याच्यामध्ये पहिले जे सरपटणारे प्राणी आहे, फर्स्ट रेप्टाइल्स, ते आले. आणि दुसरं मिसिसिपियन याच्यामध्ये पहिले असे कीटक ज्यांना पंख आहेत, पंख असलेले कीटक, शब्द लक्षात ठेवायचा, पंख असलेले कीटक. त्याच्या खाली आपण जाऊ. डेव्होनियन मध्ये जर बघितलं तर प्रथम वृक्ष, ट्रीज म्हटलंय, प्लांट नाही, प्रथम वृक्ष आणि प्रथम ॲम्फिबियन, उभयचर. ॲम्फिबियन, उभयचर म्हणजे पाण्यातही राहणारे आणि
पृथ्वीवर राहणारे म्हणजे जमिनीवर राहणारे ते आपल्याला डेव्होनियन मध्ये दिसले. सिल्युरियन मध्ये जर बघितलं आपण सिल्युरियन मध्ये, तर सिल्युरियन मध्ये फर्स्ट लँड प्लांट्स, काय फर्स्ट लँड म्हणजे जमिनीवर प्रथमतः झाडं जी आहेत प्लांट ते आपल्याला दिसले आणि सोबतच कीटक सुद्धा दिसले. कुठे? सिल्युरियन मध्ये. त्यानंतर ऑर्डोविशियन मध्ये काही लिहिलं नाही आहे. कॅम्ब्रियन मध्ये आपल्याला दिसतंय की प्रथम मासे आताचे नाही, प्रथम मासे आणि प्रथम शेलफिश पट्टिका मासे ते आपल्याला इथे गवसलेले दिसत आहेत. आता जर असा पिरियड पाहिला तर आपला इटुकला पिटुकला मानव जीव जिथपासून एंट्री केली 0.04, इथून जर खाली गेलो आपण आणि सेनोझोइक इरा जर क्रॉस केला तर आपल्याला 1.4% दिसते. त्याच्या खाली जर आपण मिझोझोइक पर्यंत गेलो तर 5.3% दिसते. आणि संपूर्ण जर इरा घेतला जिथे सजीव दिसत आहेत तो केवळ 12.4% असा आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, राईट. अशा प्रकारे आपण हळूहळू कितीपर्यंत येतो? 570 दशलक्ष वर्षापर्यंत आपण येतोय. क्लिअर? ठीक आहे. आता आपण बघून घेऊया की हे याने म्हणते कायले बाबा. याले म्हणते होलो, त्याले म्हणते पॅलिओ, त्याले म्हणते प्लिस्टो, याले अमुक ढमुक म्हणतेच कायले. तर बघा, भूगर्भशास्त्रज्ञ आणि जिओग्राफर्स जे आहेत म्हणजे भूशास्त्रज्ञ, ह्या दोघांनाही आता हे सर्व इतिहास लिहायचा आहे तर कुठला तरी आधार घ्यावा लागेल. आपण आधार याच्यापूर्वी पाहिलेत. मग हे आधार कुठेतरी गवसलेले आहेत, कुठेतरी आढळले आहेत. डिस्कव्हरी ऑफ द फॅक्ट्स, इव्हिडन्सेस हे त्यांना दिसलं आणि ज्या ज्या ठिकाणी दिसले, ज्या ज्या जिओलॉजिकल टाइमस्केल मध्ये दिसले किंवा एखाद्या समुदायाच्या याच्यामध्ये दिसले त्यानुसार त्यांनी ही नावं दिलेली आहेत. नावं देताना त्यांनी जर्मन भाषा आणि लॅटिन भाषा ह्या दोन भाषेचा आधार घेतलेला आहे. तर आपण आता बघूया एक्झॅक्टली या प्रत्येकाचा काय काय अर्थ होतो बा. तर पहिलं लिहाय निओ म्हणजे नवीन आणि सेनो म्हणजे नवीन है ना. ते इथे बघा कॅनोज हे जे आहे हे जर्मन नाव आहे आणि याचा अर्थ न्यू लाईफ, नवीन लाईफ. मिझो म्हणजे मधला है ना, झोईक म्हणजे लाईफ, मधली लाईफ. त्याच्यानंतर पॅलिओ म्हणजे प्राचीन, एन्शियंट म्हणजे एन्शियंट लाईफ. ठीक आहे. इकडे इपोक मध्ये जर आपण बघितलं तर पहिला आहे आता सुरुवातीला जे होतं ते होलोसिन. होलो मीन्स कम्प्लीट. आता झालं बाबा, आता माणसाच्या नंतर कोणी पैदा नाही होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. होलो म्हणजे कम्प्लीट. आता उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा आला म्हणजे स्वतःला आम्ही तुर्रम खाम समजतो, आमच्या नंतर कोणी होणार नाही. काय कोणास ठाऊक कसं होईल तर काही खरं नाही. असतील कुठं तर है ना. प्लिस्टोसिन, प्लिस्टोस म्हणजे मोस्ट, अधिकाधिक. प्लिओन म्हणजे ग्रेटर, सर्वात अधिक, महत्तम. मिओसिन म्हणजे स्मॉलर, कमी, सर्वात कमी. ऑलिगोसिन, ऑलिगो म्हणजे लिटिल, छोट छोट. हे सगळे शब्द कुठले आहेत? जर्मन. हे जर्मन याच्यावर त्या याच्यामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार लिहिलं. त्यानंतर इओसिन जसा म्हटला तसा त्याचा शब्द काय होते? डेब्रेक. इथे ब्रेक आलेला आहे. इथून आपल्याला दिसतंय की मॉडर्न सिव्हिलायझेशनल एलिमेंट जे आहे, सिव्हिलायझेशनल आहे म्हणता येणार याला, पण सजीवाचे एक वेगळ्या उत्क्रांतीच्या टप्प्यावर इथून दिसून येते. पॅलिओ म्हणजे एन्शियंट, पॅलिओसिन आहे. आता क्रेटेशियस, क्रेटा मीन्स, क्रेटा म्हणजे क्रेटा गाडी नो, नाही तर तुम्ही म्हणा कार ऑफ द इयर असं, ते नाही. क्रेटा म्हणजे चॉक. आता आमचे कोणी घेणार नाही क्रेटा म्हणजे चॉक. खडूचं ज्याच्यामध्ये डॉमिनेशन होतं असा कालखंड त्याला क्रेटेशियस. त्याच्या खाली आहे ज्युरॅसिक. ज्युरॅसिक म्हणजे डायनासोर नाही रे बाबा, नाही तर डोक्यात तेच. ज्युरॅसिक म्हणजे जुरा माउंटन आहेत. कुठे? स्वित्झर्लंड मध्ये. आणि इतके मस्त आहेत ना, असे मस्त, असे एकदम परफेक्ट, असे परफेक्शनिस्ट. सुपर इम्पोजिशन परफेक्ट होतं म्हणजे असे जर असतील तर असे 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 एकदम मस्त झक्कास. तर ते जे आहे ते जुरा माउंटन आहे स्वित्झर्लंड मधले ते. त्यानंतर ट्रियासिक, ट्रिया म्हणजे 3, ज्याच्यामध्ये डिपॉझिटचं 3 लेयर्स मिळालेले आहेत असं स्थान, ते ट्रियासिक. ठीक आहे. त्यानंतर पर्मियन. पर्म म्हणजे USSR जे होतं, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएट रशिया, त्यातला एक प्रॉव्हिन्स होता. त्या प्रॉव्हिन्स मध्ये जे
अवशेष सापडले त्याच्यानुसार त्याला काय नाव दिलंय, पर्मियान. त्यानंतर कार्बोनिफेरस. कार्बोनिफेरस म्हणजे कार्बनचं ज्याच्यामध्ये ज्या कालखंडात वर्चस्व आहे ते, म्हणजे जिथे कोळसा आपल्याला आजचा जो कोळसा मिळतोय तो कोणत्या कालखंडातला आहे, कार्बोनिफेरस या कालखंडात तयार झालेला आहे. त्यावेळेला धुसमुस झाली आणि तो कोळसा तयार झाला तो इथे. त्यानंतर डेव्होनियन. डेव्हो म्हणजे डेव्होना शायर म्हणून एक स्थान आहे, एक रिजन आहे कुठे, युके मध्ये. तिथे जे गवसलं आहे अवशेष त्याच्या आधारावर. त्यानंतर सिल्युरियन आणि ऑर्डोविशियन. सिल्युरियन म्हणजे सिल्युरस, ऑर्डोविशियन म्हणजे ऑर्डोविस. हे जे आहेत हे दोन्ही काय आहे, ट्राईब्स आहेत. ह्या काय आहेत, ट्राईब्स आहेत वेल्स मधल्या, ब्रिटनच्या. आणि नंतर कॅम्ब्रियन जर बघितलं, कॅम्ब्रियन हे कॅम्ब्रिया किंवा वेल्स जे युके मध्ये आहे त्याच्या आधारावर हे घेतलेलं आहे. हे तिथे अवशेष सापडले आणि त्यानुसार त्या कालखंडाचं इथे नाव दिलेलं आहे. म्हणजे नाव घेताना कसं घेतलेलं आहे है ना. तुम्हाला असं दिसेल की एखादं भूगर्भीय हे असेल डिपॉझिट्स म्हणजे खडक निर्मिती, ते पण असेल. सजीवांचा कालखंड असा दिसतो. सोबतच एखादा समुदाय आहे, एखादं क्षेत्र आहे, समुदाय. सिल्युरियस लक्षात घ्या, समुदाय, ट्रायबल एरिया है ना, एखादं रिजन, एखाद्या ट्राईबचं नाव. तुम्हाला असे पण प्रश्न विचारू शकतात की ट्राईबच्या नावानुसार कालखंडाचं घेतलाय का. यस, घेतलेलं आहे. तर असं लक्षात ठेवायचं. आलं की नाही लक्षात. ठीक आहे, चलायचं शेवटच्या टप्प्यावर आपण येऊया. आता हे जे आहे आपण असं सिक्वेन्सने पाहिलं. याला आता घड्याळीच्या स्वरूपात जे आहे बनवण्याचा प्रयत्न भूगर्भ शास्त्रज्ञांनी केला आणि त्याला आपण भूशास्त्रीय घड्याळ, जिओलॉजिकल क्लॉक असे म्हणतो. फ्रँक प्रेस आणि रेमंड सिव्हियर जे आहे 1974 ला यांनी अशी क्लॉक तयार केली. ती क्लॉक इथे मी दाखवते तुम्हाला. हे कशी वाचायची, तर याच्यामध्ये घडी जी आहे, ह्या घडीमध्ये पूर्ण असा काटा पूर्ण फिरला, असा पूर्ण तास काटा नाही का, तास काटा 12 वरून पुन्हा 12 वर आला तर काय समजायचं, 1 बिलियन इयर्स. काय समजायचं, 1 बिलियन इयर्स. आणि हा जो तास काटा आहे, तास काटा शब्द घ्या, तास काटा हा इथून इथं गेला म्हणजे 12 पासून 1 पर्यंत गेला. तर 1 तास मोजायचा असेल तर किती, 100 मिलियन इयर्स. 100 मिलियन इयर्स. आलं की नाही लक्षात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मिनिट आहे, मिनिट 1 मिनिट मोजायचं असेल तर 1 मिनिट म्हणजे किती, 10 मिलियन इयर्स. असं जे गणित आहे हे थोडंसं लक्षात ठेवून द्यायचं, कारण की असाही प्रश्न कधी विचारू शकतात. त्याच्यानुसार हा क्लॉक आहे. क्लॉक एकदा रीड करून घेऊया, कारण की क्लॉकच्या आधारावर प्रश्न राहू शकतात. तर क्लॉकची सुरुवात जी आहे ती आतमधून फिरून फिरून बाहेर आली. आलं की नाही लक्षात. ही सुरुवातीची क्लॉक इथून अशी फिरून फिरून ही स्पायरल आहे, हे असं आलंय. ठीक आहे. इथे आपण आहोत. ठीक आहे, लक्षात येत आहे. कुठे आहोत आपण, ह्या इथे 0 मिलियन इयर्स. इथे आपण मानव आहोत. इथून सुरुवात करूया. पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली, मी एका व्हिडिओमध्ये सांगितलंय, तो व्हिडिओ पाहून घ्या. तरी इथे सांगतो 4.7 बिलियन म्हणजे 4.5 बिलियन इयर अंदाज आहे. ओल्डेस्ट मून रॉक इथे सापडलेले आहेत, त्याचा आधार घेतलेला आहे. इथून सुरुवात झाली, 4 बिलियन इयर्स वर आलो. 4 बिलियन इयर्स नंतर आपल्याला काय दिसतंय, पृथ्वीचे सर्वात जुने खडक. तिथून चंद्राचे एकदम यंगेस्ट खडक. मग इथून दिसतं ओल्डेस्ट फॉसिल सेल्स. बघा, ओल्डेस्ट फॉसिल सेल्स. आणि हे केव्हा, 4 बिलियन नंतर 3 बिलियन इयर्सच्या जवळपास. किती, 3 बिलियन इयर्सच्या जवळपास आपल्याला ओल्डेस्ट फॉसिल सेल्स दिसून येतात. इथून आपण जेव्हा जातो 3 बिलियन इयर्स पासून, त्याला आपण म्हणतो प्री कॅम्ब्रियन इरा. इथून अशी सुरुवात होऊन 2 बिलियन इयर्स. मग असा चक्कर मारला 1 बिलियन. काहीच दिसे नाही, काही आहे का, नुसता खाली खोका पृथ्वीचा. असा फिरला ना. मग इथं फिरल्यावर इथून सुरू झाला बाबा. काय सुरू झाला, शेल्ड ऑर्गॅनिझम्स इव्हॉल्व्ड.
मिलियन इयर्स मध्ये सुरू झाला आणि मग होते कॅम्ब्रियन, बघा 500, कॅम्ब्रियन, ओर्डोविशियन, सिल्युरियन, डेनोवियन, त्यानंतर मिसिसिपी आणि पेनिसिल्व्हेनिया म्हणजे कार्बोनिफेरस, त्याच्यानंतर पर्मियन, ट्रियासिक, ज्युरॅसिक, क्रेटॅशियस, सेनोझोइक, ह्युमन इव्होल्युशन, एंड ऑफ द आइस एज आणि आपण आलो से फिरत 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 हे इथून सुरुवात झालं. म्हणजे आपण जेमतेम 500च्या नंतर तर कुठं तो दिसायला लागला सजीव आणि तिथून इथपर्यंत आला. आता आपण 0 मिलियन इयर्स मध्ये झिरोच्या ह्याच्यात जेमतेम आलं की नाही लक्षात. तर अशी क्लॉक ही फिरून गेलेली आपल्याला दिसून येते. क्लिअर? काही अडचण आहे अशी समजून घ्यायचं थोडस आणि लक्षात ठेवायचं. काही फॅक्ट्स महत्वाचे आहेत. परीक्षेत विचारले आणि आले की उत्तर पक्ते ऍश्युअर्ड उत्तर राहू शकते, टेन्शन येत नाही. ठीक आहे. लाईक शेअर नेहमी सांगावत नाही, तुम्ही करता भाऊ है ना, पण तरी सुद्धा लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. अभ्यास करता ते तर बिलकुलच सांगावं नाही लागत है ना. फक्त अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.